नमस्कार, मी संगीता. संगीताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बांगडे कसे साफ करायचे ते पाहणार आहोत. हे बघू शकता, बांगडे आणलेत आणि त्याबरोबर मी बोंबील देखील आणले आहेत. प्रथम पाण्याने एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग वेळीवर कापायला घ्यायचे आहेत. चला तर मग आपण कापून घेऊया. हा जो गडद भाग दिसतोय तिथे खवले असतात, काढून घेऊया. आता आपण डोकं कापून घेऊया. आता हे डोकं कापून घेऊया आपण. मासेवाला असं करतो, हे डोकं आहे ना, हे असं हातानेच काढतो आणि मग त्यातली घाण काढून टाकतो. मी ज्या प्रकारे करते त्या प्रकारे तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, अशा प्रकारे डोकं कापलेलं आहे मी. आता माशाच्या पोटातली घाण काढून टाकूया. हा मालवणी बांगडा आहे. काटेरी बांगडा देखील असतो. पर कापून घेऊया. पाठीवरचा पर, पोटाच्या साईडचे पर, डोक्याच्या जवळ 2 पर असतात दोन्ही साईडला, ते काढूया. हा पोटाजवळचा पर कडक असतो जरा. आता हे शेपटाच्या जवळचे पर ते देखील काढून घेऊया. विडीला धार असेल तर व्यवस्थित मच्छी कापली जाते. हे बघा, शेपूट कापून घेऊया. आणि आता याचे 2 भाग करूया. विळीवर मासे कापताना पाठीकडच्या भागाच्या इथून चिर द्यायला हळूहळू सुरुवात करायची, म्हणजे मासा व्यवस्थित कापला जातो. हे बघा, अशा प्रकारे 2 भाग झालेत. आता डोकं साफ करूया. अगदी सहजपणे साफ होतं ते, पटकन, काही वेळ लागत नाही. तोंडाच्या भागाकडनं खेचायचं, ते बरोबर सगळं निघतं आणि डोळे काढून घ्यायचे. पाठीमागनं दाबायचं की डोळे निघून जातात. हे बघा असे, आणि हे खेचायचं की झालं डोकं साफ. हे रश्श्यासाठी वापरायचं. आता दुसरा मासा घेतलेला आहे मी, त्याचं पण डोकं कापून घेऊया पहिलं. आता हा आपण अख्खा ठेवणार आहोत. हे बघा, पिशवीच घेतली आहे सरळ, त्याच्यातच काढून टाकूया आपण पोटातली घाण. आता पर काढून घेऊया विळीवरती. डोक्याच्या भागाजवळ असलेले पहिले 2 पर काढून घ्यायचे. हे बघा, खवले काढूया. आता पर काढून घेऊया बाकीचे राहिलेले. आणि हा अख्खाच ठेवणार आहे, तेव्हा आपण ह्याला चीर देणार आहोत. हा अगदी पोटाच्या वरच्या भागात पाठीवरती पर असतो. आणि हा पोटाजवळचा पर. जरा कडक असतो तो. बांगड्याच्या दोन्ही साईडला चिर द्यायची आपल्याला, तिरकस. हे बघा, दुसऱ्या साईडने देखील देत आहे मी. आणि शेपूट कापून टाकायचं असेल तर ते देखील कापून टाकू शकता तुम्ही. मी ते कापत नाही आहे, तसंच ठेवलेलं आहे. मगासारखंच डोकं देखील साफ करून घ्यायचं. पटापट पटापट. हे बघा, तिसऱ्या बांगड्याचे
पहिल्या बांगड्यासारखेच 2 तुकडे करून घेतलेले आहेत मी. हे बघा, शेपूट कापून टाकलेला आहे. आता हे बांगडे आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आणि स्वच्छपणे धुवून घेऊया. आता मासे 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, मी पाणी घेतलेलं आहे. आता धुवून घेऊया व्यवस्थित. मासे धुताना त्याच्या पोटात राहिलेली थोडीफार घाण असतेच, तर ती अशी धुताना काढून घ्यायची. बांगड्याच्या आतला काळा भाग आहे तो काढून घ्यायचा सगळा. हा बघा, अशा प्रकारे मासे कापण्यापासून ते स्वच्छ धुण्यापर्यंत हा पूर्ण व्हिडिओ केलेला आहे मी. याआधी मी बांगडा फ्राय, मालवणी बांगडा फ्राय ही रेसिपी अपलोड केलेली होती, ती पण पहा. हे बघा, हे असं असतं, हे काढून टाकायचं असतं पाण्याने स्वच्छ धुताना, जे राहिलं असतं वेस्टेज ते. माझ्या रेसिपीज तुम्हाला नक्की आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. हे बघा, अशा प्रकारे क्लीन करायचं आहे. यानंतर मी बांगड्याच्या कालवणाची रेसिपी टाकणार आहे, ती देखील पहा. लॉंग व्हिडिओबरोबरच शॉर्ट्स व्हिडिओ देखील टाकणं मी आता चालू केलेलं आहे. कम्युनिटी टॅबमध्ये मी रोज 2 प्रश्न टाकते. आता हे उरलेलं पाणी आहे ते गाळून घेतलेलं आहे मी, आणि जो कचरा आहे मच्छीचा तो मी पिशवीत टाकलेला आहे. व्हिडिओ संबंधी जर तुमचे काही अभिप्राय असतील तर ते मला नक्की सांगा. आता हे परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला रेसिपी करायला मासा तयार झालेला आहे. आता हे पाणी टाकून दिलेलं आहे मी आणि आपले मासे तयार झालेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे फ्रायसाठी किंवा कालवणासाठी वापरू शकता. मनापासून धन्यवाद. लवकरच भेटू. तोपर्यंत बाय.